कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. खरं तर पंढरपूर या पवित्र नगरीत भगवान विठ्ठल कसे स्थिरावले यामागची कथा अत्यंत अद्भुत आहे. मंडळी, आज आपण अशी कथा ऐकणार आहोत की जी कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच ऐकलेली नसेल. महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाला पंढरपूरची वारी माहिती आहे. तेव्हा ना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून खेड्यातून विठ्ठल भक्त हे पंढरीला वारी करत जातात. महाराष्ट्राबाहेरच्या देखील अनेक मंडळींना परंपरेमागील खरी कथा ही कदाचित माहिती नसावी. जसं श्रावण महिन्यात लाखो भाविक कावड यात्रा करून गंगाजल घेऊन शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी जातात, तसंच महाराष्ट्रामध्ये देखील लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत हे वारी करतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या निघतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या इतर संत मंडळींच्या देखील पालख्या वारी ही पंढरीकडे प्रस्थान करतात. पण ते एवढे दिवस चालत का जातात? कारण पंढरपूरमध्ये त्यांचं आराध्य दैवत आहे, आपलं आराध्य दैवत आहे, आणि ते आहे भगवान विठ्ठल. त्यांची वाट पाहत भगवान त्या ठिकाणी उभे आहेत. भगवान विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच एक स्वरूप आहे. पण त्यांना विठ्ठल हे नाव का पडलं? ते कुणासाठी आले? आणि आजही ते विटेवरच का उभे आहेत? तर या मागची संपूर्ण कथा आता इथून पुढे आपण बघूया. पंढरपूरला पंढरपूर हे नाव कसं पडलं? विठ्ठल विटेवरती का उभे आहेत? पंढरपूर या नावामागे दोन व्यक्तींचा मोठा संबंध आहे. ते दोन व्यक्ती कोण? तर त्यातले एक म्हणजे भगवान विष्णूंचे पांडुरंग हे स्वरूप, आणि दुसरं म्हणजे महान भक्त पुंडलिक. म्हणजे या दोघांच्या नावामधनं पांडुरंग आणि पुंडलिक या संकल्पनेतून पुढे या क्षेत्राला पंढरपूर हे नाव प्राप्त झालं. आता प्रश्न पडतो, विठ्ठल म्हणजे काय? तर वीट म्हणजे पीठ, ब्रिक, ज्याला आपण इंग्रजीत ब्रिक म्हणतो, आणि स्थळ किंवा स्थान म्हणजे उभे राहणं. म्हणजेच विटेवर उभे असलेले भगवान विष्णूचे रूप म्हणजे भगवान विठ्ठल. तर पुंडलिक आणि त्यांच्या आई वडिलांची कथा काय? आता कथा कीर्तनांमधनं आपण बऱ्याचदा हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. पंढरपूर जवळील दिंडीरवन नावाचे एक गाव होतं. तिथे पुंडलिक आपल्या पत्नीसह आणि वृद्ध आई वडिलांसोबत राहत होते. त्यांच्या वडिलांचं नाव जानुदेव असं होतं आणि आईचं नाव सत्यवती असं होतं. परंतु सुरुवातीला पुंडलिक अत्यंत स्वार्थी होते. ते त्यांच्या पत्नीचंच फक्त ऐकत होते. आई वडिलांकडं त्यांचं पूर्ण दुर्लक्ष असायचं. त्यांच्याकडनं घरची कामं करवून घेतली जात होती. त्यांच्या वयाचा आणि प्रकृतीचा तसेच भावनांचा विचारही पुंडलिक करत नसे. आणि असं करत करत काळ पुढे सरकत गेला. त्यांचे आई वडील अधिकच वृद्ध झाले. काशी यात्रेच्या दरम्यान घडलेला चमत्कार हा समोर येतो. एक दिवस पुंडलिकाने काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला, आणि यातच प्रवासादरम्यान ते एका आश्रमामध्ये थांबले. त्या आश्रमामध्ये थांबले असता तो आश्रम कुक्कुट ऋषी यांचा होता. तिथे त्यांनी एक विलक्षण असं दृश्य पाहिलं. फाटकी, मळकट आणि चिखलाने माखलेली काही स्त्रिया या आश्रमामध्ये आल्या. त्यांनी संपूर्ण आश्रम अत्यंत मनोभावे स्वच्छ केला. पण आश्रमातून बाहेर पडत असताना त्यांनी त्या तेजस्वी, निर्मळ आणि अत्यंत सुंदर अशा त्या महिला दिसू लागल्या, ज्या की प्रचंड मळक्या होत्या, चिखलाने माखलेल्या होत्या. हे पाहून पुंडलिकांना आश्चर्य झालं. नंतर पुंडलिकांना समजलं की त्या स्त्रिया ह्या साध्या स्त्रिया नव्हत्या. त्या भारतातील पवित्र नद्यांचं मानव रूप होतं. लोक त्यांच्यात स्नान करतात, आपली पापं धुतात, म्हणून त्या पापाने मलिन झालेल्या होत्या. पण कुक्कुट ऋषी यांच्या आश्रमात त्यांनी सेवा केल्यानंतर त्यांची सर्व पापं ही नष्ट झाली.
आणि त्या पुन्हा निर्मळ आणि पवित्र झाल्या. पुंडलिकांना हे देखील समजलं की या सर्व स्त्रिया आणि या चमत्काराच्या मागे केवळ एकच कारण होतं. कुक्कुट ऋषींची त्यांच्या आई वडिलांप्रती असलेली अखंड, सच्ची आणि निर्मळ अशी सेवा. त्यांनी आयुष्यभर आपल्या माता पित्यांची निस्वार्थ पद्धतीने सेवा केली होती आणि यामुळे त्यांचा आश्रम देखील पवित्र होऊन गेला होता. तेव्हा पुंडलिकांना जीवनातला सगळ्यात मोठा धडा मिळाला. खरी भक्ती म्हणजे आई वडिलांची सेवा आहे हे त्यांना या ठिकाणी उमजलं. पुंडलिकांचं मत परिवर्तन झालं. त्यांचं मत हे परावर्तित झालं आणि तो क्षण पुंडलिकांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी काशीला जाण्याचा विचार सोडून दिला. ते ताबडतोब आपल्या गावी परतले. त्यांनी आपल्या वृद्ध आई वडिलांची मनापासून सेवा करायला सुरुवात केली. त्यांना समजलं होतं की आई वडिलांची सेवा ही भगवंताकडे जाण्याचा मार्ग निश्चितच बनतोय. तर भगवंताकडे जाण्याचा मार्ग नेहमी मंदिरातनं जात नाही, कधी कधी तो आपल्या घरातूनही जातो हे या ठिकाणी समोर येतं. आई वडिलांच्या सेवेमधनं आणि त्यांच्या आशीर्वादामधनं तो मार्ग भगवंताकडे जातो हे पुंडलिकांनी या ठिकाणी सांगितलं. पुंडलिकांची सेवा, त्यांची भक्ती आणि त्यांचं समर्पण हे इतकं महान होतं की त्यांची कीर्ती थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचली. भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी स्वतः पुंडलिकांना दर्शन देण्यासाठी पृथ्वीवरती येण्याचा निर्णय घेतला. तर अशा पद्धतीनं हा सगळा अध्याय या ठिकाणी समोर येतो. भगवान विष्णू पुंडलिकांना भेटण्यासाठी आले. भगवान विष्णूंनी विचार केला, मी स्वतः या भक्ताच्या दारी जाऊन त्याला आशीर्वाद देतो. त्यावेळी मुसळधार असा पाऊस होता, सर्वत्र चिखल होता, पाणी साचलं होतं. पुंडलिक आपल्या छोट्याशा झोपडीत वृद्ध आई वडिलांची सेवा करत होते. भगवान विष्णू त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी पुंडलिक आपल्या वडिलांचे पाय दाबत होते. त्यांचे वडील गाढ झोपी गेले होते. भगवान विष्णूंनी प्रेमाने म्हटलं, हे पुंडलिका, तू ज्या भक्तिभावाने आपल्या आई वडिलांची सेवा करतोयस त्यामुळे मी अत्यंत प्रसन्न झालोय. मग तुला कुठला आशीर्वाद हवाय? परंतु त्यावेळी पुंडलिक पूर्णपणे आई वडिलांच्या सेवेमध्ये तल्लीन झालेले होते. त्यांनी भगवानांचे आदरपूर्वक स्वागत केलं, पण नम्रपणे म्हणाले, प्रभू, माझे आई वडील आणखी झोपलेले आहेत. त्यांची सेवा पूर्ण होईपर्यंत कृपया थोडा वेळ प्रतीक्षा करा, जरा थांबा. पुंडलिकांनी भगवंतांना विटेवर उभं का केलं यामागचं पुढे आहे. पुंडलिक म्हणाले, मी आधी माझं कर्तव्य पूर्ण करतो आणि त्यानंतर प्रभू तुमची भेट घेतो. आजूबाजूला सर्वत्र चिखल असल्यामुळे त्यांनी एक वीट उचलून भगवान विष्णूंकडे फेकली आणि म्हणाले, प्रभू, कृपया या विटेवर उभे राहा. माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होताच मी तुमच्याकडे येतो. तर आज आपण मंदिरात तासनतास रांगेत उभे राहून देवाच्या दर्शनाची वाट पाहतो, पण इथे एक भक्त असा होता ज्याच्यासाठी स्वतः भगवान प्रतीक्षा करत उभे राहिले. पुंडलिक म्हणाले, प्रभू, आधी माझे आई वडील आणि माझ्या आई वडिलांच्या प्रती असलेलं कर्तव्य मला पूर्ण करू द्या. भगवान विष्णूंना राग येणं हे स्वाभाविक होतं, परंतु त्यांच्या सहनशीलतेचं हे अद्भुत असं एक उदाहरण देखील होतं. ते शांतपणे त्या विटेवर उभे राहिले, दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि आपल्या भक्ताची सेवा पूर्ण होण्याची वाट पाहू लागले. आपला भक्त आई वडिलांची सेवा करतोय हे आणि ती सेवा पूर्ण कधी होती याची वाट भगवंत बघू लागले. जेव्हा पुंडलिकाने वडिलांची सेवा पूर्ण केली तेव्हा ते भगवंताकडे आले आणि नम्रपणे म्हणाले, प्रभू, मला क्षमा करा, तुम्हाला वाट पाहावी लागली. तर भगवान विठ्ठल पंढरपुरात कसे स्थिरावले यामागे देखील एक मोठा प्रसंग आहे. भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, पुंडलिका, तुला जे हवे असेल ते माग. पण त्या वेळेपर्यंत पुंडलिकांच्या मनात स्वतःसाठी काहीच उरलेलं नव्हतं. आई वडिलांच्या सेवेत त्यांना स्वर्गाचा अनुभव मिळत होता आणि त्यावेळेस पुंडलिक म्हणाले, प्रभू,
मला स्वतःसाठी काहीच नको, पण तुमचे जे भक्त आहेत त्यांना काशीपर्यंत जाणं शक्य होत नाही. आणि म्हणून तुम्ही जसे आज या विटेवर उभे आहात, हात कमरेवर ठेवलेले आहात, तसेच या ठिकाणी कायमचे विराजमान व्हा ना, जेणेकरून या ठिकाणी सर्व भक्त येऊन तुमचं दर्शन घेऊ शकतील. भगवान विष्णू यांनी आनंदाने उत्तर दिलं, तथास्तु. आणि त्या दिवसापासनं भगवान विठ्ठल पंढरपुरामध्ये विटेवर उभे राहून भक्तांना दर्शन देतात. विठ्ठल मंदिराचे सर्वात मोठं वैशिष्ट्य काय ते देखील जाणून घेऊ. बहुतेक मंदिरांमध्ये भक्तांना देवाचं दर्शन दुरून घ्यावं लागतं. काही मंदिरांमध्ये गर्भगृहात प्रवेश मिळतो, पण मूर्तीला स्पर्श करता येत नाही. मात्र पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं वैशिष्ट्य हे प्रचंड वेगळं आहे. इथे भक्तांना भगवान विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श करून नमस्कार करण्याची परवानगी आहे, कारण भगवान विठ्ठल इथे केवळ भक्तांच्या प्रेमासाठी उभे आहेत, भक्तांसाठी उभे आहेत. आणि जिथे प्रेम असतं तिथे स्पर्शालाही तितकंच महत्व असतं. तर भृगु ऋषींनी भगवान विष्णूंना लाथ का मारली, त्यांच्या छातीवरती ती खूण का आहे हे देखील जाणून घेऊया. भगवान विष्णू अत्यंत क्षमाशील आणि सहनशील मानले जातात. आणि या संदर्भातला एक प्रसिद्ध कथालेख भृगु ऋषी यांच्याशी जोडला गेलेला आहे. एकदा भगवान विष्णू गाढ झोपेत निद्रेत होते, तेव्हा भृगु ऋषी त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी वारंवार हाक मारली, पण विष्णूंना ती हाक ऐकू आली नाही. आणि यामुळे भृगु ऋषींना प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली, परंतु भगवान विष्णूंनी राग व्यक्त केलेला नव्हता. ते रागावले नाही, उलट ते उठले, भृगु ऋषींचे पाय हातात घेतले आणि ते भृगु ऋषींना म्हणाले, ऋषीवर्य, माझ्या कठीण छातीमुळे तुमच्या पायाला दुखापत झाली असेल. आणि हे ऐकून भृगु ऋषींना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी भगवानांची क्षमा मागितली. भगवान विष्णूंनी त्यांना क्षमा केली. आणि आजही भगवान विठ्ठलाच्या मूर्तीवर आणि त्या मूर्तीच्या छातीवर दिसणारा पायाचा ठसा हा भृगु ऋषींच्या त्या लाथेची आठवण मानला जातो. मात्र माता लक्ष्मी यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी भृगु ऋषींना श्राप दिला, तू आयुष्यभर दारिद्र्यामध्ये राहशील. तर मंडळी, भगवान विठ्ठलांच्या मस्तकावर शिवलिंग का आहे? भगवान विठ्ठलांना भगवान कृष्णांचे किंवा भगवान विष्णूंचे एक स्वरूप मानलं जातं. जर आज आपण विठ्ठलाच्या मूर्तीचं बारकाईनं निरीक्षण केलं तर सुरुवातीला असं वाटतं की त्यांनी पगडी घातलेली आहे, परंतु नीट जर का आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ती पगडी नसून ते शिवलिंग आहे. आणि या मागे देखील एक अतिशय सुंदर अशी कथा आहे, ती थोडक्यात तुम्हाला सांगतो. अनेकदा लोक वाद घालतात, शिव मोठे की विष्णू मोठे, परंतु विठ्ठलांचं स्वरूप हे असं सांगतं की शिव आणि विष्णू हे वेगळे नाही आहेत, ते एकाच परमात्म्याची दोन स्वरूप आहेत. आणि यालाच हरिहर स्वरूप असं म्हटलं जातं. भगवान विठ्ठलांचं दर्शन म्हणजे विष्णू आणि शिव या दोघांचंही दर्शन झाल्यासारखं आहे. संत चोखामेळा आणि जातीभेदाचा देखील अंत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. संत चोखामेळा हे भगवान विठ्ठलांचे अत्यंत प्रिय भक्त होते. त्या काळामध्ये समाजात जातीभेद प्रचंड मानला जात होता. खालच्या जातीतील लोकांना मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मनाई केली जायची आणि त्यामुळे संत चोखामेळा आयुष्यभर मंदिराबाहेर बसून विठ्ठलांची भक्ती करत राहिले. आणि तरीही भगवान विठ्ठल त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. संत चोखामेळा यांच्या निधनानंतर भगवानांनी आदेश दिला की त्यांची समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच बांधली जावी. आणि आजही प्रत्येक भाविकाला विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी संत चोखामेळा यांच्या समाधीला नमस्कार हा करावा लागतो.
आणि यातनं भगवान विठ्ठलांनी संपूर्ण समाजाला संदेश देखील दिलेला होता. देवासाठी जात पात पंथ श्रीमंती किंवा गरिबी ही कधीच महत्वाची मानली गेली नाही. महत्वाची आहे ती म्हणजे खरी भक्ती. जसा भगवान श्रीरामांनी शबरीचं प्रेम स्वीकारलं, तसंच विठ्ठलांनी संत चोखामेळा यांना सर्वोच्च स्थान दिलं. विठ्ठल या नावाचा खरा अर्थ आधी आपण जाणून घेतला. आपण पाहिलं की वीट म्हणजे वीट आणि थळ म्हणजे विटेवर उभा. वीट आणि थळ या दोन्ही शब्दांचा अर्थ हा विठ्ठल होऊ शकतो, परंतु कन्नड आणि मराठी व्याकरणानुसार या नावाचा आणखी एक अर्थ होतो. वी म्हणजे ज्ञान आणि थळ म्हणजे ज्ञानाचा आधार किंवा ज्ञान प्राप्त करून देणारा एक स्रोत. आणि म्हणूनच अज्ञान दूर करून ज्ञान देणारा परमेश्वर म्हणजे विठ्ठल असं देखील होतं. जो कोणी श्रद्धेने त्यांच्या चरणी लीन होतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ते ज्ञानाचा प्रकाश त्यास देतात. भगवान विठ्ठल पश्चिमेकडे तोंड करून का उभे आहेत? चला ते देखील जाणून घेऊया. बहुतेक हिंदू मंदिरांमध्ये देवतांची मूर्ती पूर्वाभिमुख असते, मात्र भगवान विठ्ठलांची मूर्ती ही पश्चिम या दिशेकडे चेहरा करून आहे. आणि या मागचं कारण अत्यंत भावपूर्ण आहे. मंडळी, पुंडलिकाचा आश्रम हा पश्चिम दिशेला होता. भगवान विठ्ठलांना आपल्या प्रिय भक्ताकडे सतत पाहायचं होतं, आपल्या भक्ताकडे नजर ठेवायची होती आणि म्हणून त्यांनी पश्चिमेकडे तोंड करून उभे राहण्याचा निर्णय घेतला. आता हा प्रसंग आपल्याला असं शिकवतो की भगवंत हे आपल्या भक्तासाठी स्वतःचे स्थान बदलू शकतात. त्यासाठी आपण जे मागतो ते योग्य असलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलेला आहे, आपल्या मनाप्रमाणे घडलं तर उत्तम आणि नाही घडलं तर अधिकच उत्तम. कारण तेव्हा देवाच्या मनाप्रमाणे घडत असतं. जर आजपर्यंत तुम्हाला भगवान विठ्ठलांच्या विषयी इतकी सविस्तर माहिती ही कदाचित मिळाली नसेल, तर पुढच्या वेळी महाराष्ट्रात आपण पंढरपूरला येऊन आणखी देखील माहिती गोळा करतच राहू. मंडळी, श्रीकृष्णांचे भक्त तुम्ही जर असाल, भगवान विष्णूंचे भक्त असाल किंवा शंकरांचे भक्त असाल, तर भगवान विठ्ठल हे या सर्वांचंच एक रूप आहे असं या ठिकाणी आपण निश्चित म्हणू शकतो. तर मंडळी, हा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा आणि जय हरी माऊली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.